हारायचं नाही. कितीही पडलं, काही झालं, कितीही प्रॉब्लेम आलं तरीसुद्धा हारायचं नाही. आपले संत महात्मे म्हणतात. अगदी अशाच पद्धतीनं आजच्या रेसिपीबद्दल झालं आहे. कितीही यामध्ये अडचणी येऊ दे, कोणतीही रेसिपी असू दे, कितीही त्रास होऊ दे, तरीसुद्धा आपण महागार घ्यायची नाही किंवा अजिबात हारायचं नाही. ही रेसिपी करताना अगदी माझ्या बाबतीत असंच घडलं. पाक रडू घशावर म्हणजे नरड्यापर्यंत येते म्हणतात ना, तसंच अगदी झालं. पाक चुकली होती आणि चुकलेली रेसिपी परफेक्ट कशी बनवली ही नक्की बघा. ही आहे आपले व्हायरल पोटॅटो बॉल्स. आता खूपच जण करतात, म्हणून माझी मुलगीसुद्धा हा व्हिडिओ बघून मागं लागली होती. 1-4-5 दिवस झालं हा पोटॅटो बॉल कर म्हणून. मला काही थोडं कामामुळे झालं नाही, म्हणून बटाटे शिजवून घेतले, चांगले हे करून घेतले, साल काढून घेतली. थोडंफार तिनं माझं मदत केली माझ्या मुलगीनं, आणि अगदी जसं व्हिडिओमध्ये बघितलं होतं ना तसंच हे करायला घेतलं होतं. कामाचा खूप कंटाळा आला होता, दिवसभर काम होतं म्हणून, तरीसुद्धा हे करायला घेतलं. आणि एकदा काय होतं का एखादा पदार्थ करताना किंवा व्हिडिओसुद्धा चालू होता, काय तर प्रॉब्लेम झाला किंवा कामाचा कंटाळा येऊनसुद्धा हा रेसिपी चुकली ना खूपच त्रास होतो. मेहनतसुद्धा भरपूर असते त्यामागं, आणि काय हेच होतं. तर आणि अशा गोष्टी सारख्या घडत असतात माझ्याकडून रेसिपी करताना. पण एखादं काम करताना ज्या मागचं कष्ट काय असतं, दिसताना तुम्हाला हा व्हिडिओ ना 5-10 मिनटाचा दिसतो, पण त्याच्या मागं काय कष्ट असतं ते प्रत्येक स्त्रीला माहिती आहे, जे व्हिडिओ करतात त्यांना. तर हा पोटॅटो बॉल केला आहे मी. त्यामध्ये घातले बटाटे घेतले आहेत पावशर, किसून घेतले होते. जेवढं पावशर घेतले त्याच्यापेक्षा निम्मं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं. अगदी व्हिडिओमध्ये असं त्याच पद्धतीने केलं. हाताला तूप किंवा तेल लावायचं आणि हे गोळे करून घ्यायचे, पांढरे शुभ्र असे मस्त असे देखणे पण झालते. सगळी रेसिपी इथंपर्यंत व्यवस्थित झालती. नंतर थोडंसं माझ्याकडून मिस्टेक झाली, तर मी व्हिडिओ व्यवस्थित बघितला नसेल किंवा मला ही रेसिपी कळायला नसेल, त्यामुळे हे असं झालं असेल. पाणी गरम झालं तर त्यामध्ये तेल सोडायचं, म्हणजे गोळ्या आहे ते इकडे तिकडे चिटकत नाहीत. त्या काय झालं, इथं शिजवताना ना जास्त वेळ मी शिजवला आहे, म्हणजे जास्त ओव्हरकुक झाले, त्यामुळे हे गोळे फुटले गेले सगळे. इथं सगळा प्रॉब्लेम झाला, मला कळालं नाही कसं करायचं. ही व्हिडिओमध्ये बघताय ना तसं झालं. अगदी लसूण सोलत बसले आणि त्यामुळं सगळा गोंधळ झाला. थोडे 10-15 मिनटं मी डोक्याला हात लावून बसले, आता करायचं काय याचं. आता माझ्या मुलगीने तर मला सांगितलं होतं हे कर म्हणून. पोहे भिजवले पटशीना, पोहे घातले, यामध्ये सगळं गोळे काढून घेतले बाजूला. त्याच पाटीमध्ये घातले, पोहे घेतले. पावशर पोहे होते, पावशरपेक्षा थोडेसे कमी, म्हणजे कसं लागतं त्याला ॲडजस्ट होण्यासाठी. कोथिंबीर घातली, कांदा कट घालून घातला, चिली फ्लेक्स घातलं, आणि कोणत्या असतील त्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये ॲड केल्या तरी चालतात. आपल्या सोनाली किचनची ही रेसिपी आहे बरं का. मिरची घातली आहे, 2 चमचे आपले तर बेसन पीठ घातलं आहे. बेसन पीठ कारण घातलं आहे कारण की हे सगळं पीठ आहे ते छान असं व्यवस्थितरित्या मळलं गेलं पाहिजे, म्हणून बटाटा आहे तो वाया घालून दिला नाही मी. आणि हे सगळं छान असा गोळा तयार झाला आहे, अगदी वेपाच्या खेपा असं म्हणतात ना तसंच अगदी या रेसिपीबद्दल झालं. अनेकदा गोळे केले, मीठ घातलं होतं, चिली फ्लेक्स घातलं, आणि कोणते मसाले ॲड केले तरीसुद्धा चालतात. फ्राय करत आहे इथं मी. इतकं सुंदर झालं ना, बोलायचं कामच नाही. आपण एखादी गोष्ट ना कष्ट एखाद्या मागं लागत असेल ना, ते ना नंतर ना खूप छान होते. म्हणलं जातं ना, तुम्ही जेवढं अति कष्ट कराल किंवा अति तुम्हाला देव त्राप देईल ना, नंतर तेवढ्यापेक्षा जास्त सुख तुम्हाला मिळतं ना. अगदी माझ्या ह्या रेसिपीबद्दल झालं बरं का. अगदी पोटॅटो बॉल्सुद्धा एवढे चवीला झाले नसते, तेवढी इतकी क्रिस्पी असं हा पदार्थ तयार झाला. आणि छान पदार्थ तयार करण्यासाठी पुढेसुद्धा असं एक म्हणजे पाटीत टाकलं की लगेच संपत होते, म्हणजे एवढा विचार करा. मला असं भारी वाटलं की हा पदार्थ मी सुधारला आणि चांगला झाला. ते पहिल्यांदा बिघडला गेला तरीसुद्धा हा नंतर झालेला पदार्थ त्याच्यापेक्षा भारी झाला. सगळे पोटॅटो बॉल्स आहेत ते 10 ते 12 मिनटं तेलामध्ये तळून घेतले. क्रिस्पी क्रंची कुरकुरीत झालते. असं तुम्ही सॉसबरोबर खाल्लं तरीसुद्धा चालतं. स्नॅक म्हणजे 4-5 वाजता लहान मुलं आली की घरामध्ये. त्याच पॅनमध्ये तेल काढून त्यामध्ये लसूण, कांद्याची पात, कोथिंबीर घातली, छान असं परतून घेतलं. रेड चिली सॉस घातला आहे, सोया सॉस घालायचा, ही आहे ग्रीन चिली सॉस आहेत ते आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत बरं का, कमी जास्त. ही आहे शेजवान चटणी, आणि हे आहे टमॅटो केचप नक्की घाला, गोडशाटपणा येतो. तिखट बॉल्स असतात कारण की आपण हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्स घातल्यामुळं बॉल्स आहे ते तिखट, वरचं कोटिंग गोडसर लागतं आणि छान असं फ्लेवर देतो. सर्व साहित्य छान असं परतून घ्यायचं, त्यामध्ये घालायचं पाणी, आणि ह्याची कन्सिस्टन्सी एकदम घटसर होण्यासाठी कॉर्नफ्लॉवरचं पीठ 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं, त्यामध्ये पाणी घालून स्लरी तयार केली आहे. ती स्लरी ह्यामध्ये घालून घ्यायची. तयार झालं आहे आपली मंचुरियन. आता ह्या मंचुरियनचं काय नाव द्यायचं हे तुम्ही नक्की ठरवा. अगदी कष्टाची ही मंचुरियन आहे माझी. मला करताना खूप असं हे झालं की
अगदी काम अतिशय दिवसभर झालं होतं आणि त्यानंतर ही रेसिपी चुकली होती आणि नंतर हे मिळालेलं मला फळ खूप सुंदर असं हे तयार झालं होतं. खूप चवीला झालं होतं. वरचं कोटिंग क्रंची, आतील तिखट असं वेगळंच काय तर, आणि वरती असं ते मंचुरियन वगैरे करतो ना तसं अगदी झालं होतं. वरून पांढरे तीळ घालायचे आणि तयार झाला आहे आपला हा चायनीज पदार्थ. आगळा वेगळा मस्त कष्टाचं फळ, अगदी तिखट चटपटीत असंच. नक्की तुम्ही सुद्धा कधी कधी चुकत जावा आणि असे पदार्थ करून बघा, कधीच चुकणार नाहीत. असे खूप सुंदर तयार झालता. आणि जाता जाता आपल्या सोनालीला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. अगदी साध्या सिंपल असतात, कोणीही तयार करेल अशा ह्या रेसिपी आपल्या सोनालीच्या असतात आणि खाऊन फक्त आमच्या घरातली म्हणत असतात सोनाली खूप छान असतात बरं का. धन्यवाद.